मतदारसंघातील ठाकरे गटातील आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीचे आदेश आले आहे। यात बेहिशोब मालमत्ता संदर्भात चौकशी आल्याचं म्हटलं आहे। मात्र बेहिशोबी मालमत्ता काय आहे मला कळत नाही असं नितीन देशमुख यांनी म्हटलंय। आपली मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर असेल तर याला बेहिशोबी म्हणतात। तर किरीट सोमय्या राहत असलेलं घर माझं आहे, आधी एसीबीने ते खाली करून माझ्या ताब्यात द्यावं, मग मी आनंदाने जेलात जायला तयार आहे, असा खुलासा देशमुख यांनी केला आहे। तर दुसरीकडे देशमुख यांनी एसीबीची नोटीस आल्यावर आमदार रवी राणा यांनी देशमुख यांचा पापाचा घडा भरल्याची प्रतिक्रिया दिली आहे। यावर प्रतिउत्तर देत देशमुख यांनी बायकोच्या भरोशावर राजकारण करू नये, जे बायकोच्या भरोशावर राजकारण करतात त्यांचा पापाचा घडा हा भरेल। एकमेकांवरील टीकांमुळे राज्यातील राजकारण हे चांगलंच तापलं आहे।